फटाका दुर्घटनेतील जखमी युवकांना मुख्यमंत्री निधीतून दिलासा. शहापूर येथील युवकाच्या दोन्ही डोळ्यांना इजा, एक पूर्ण निकामी. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठपुराव्यामुळे मिळाला दिलासा. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके वाजवताना झालेल्या दुर्घटनेत शहापूर येथील शिवा नारायण लोहार हा युवक गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली असून एक डोळा पूर्णतः निकामी झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून त्याच्यावर केली हॉस्पिटलमध्ये विविध शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू होते. उपचाराचा खर्च मोठा असल्याने त्याचे कुटुंब आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष बाब म्हणून या रुग्णाला मदत मंजूर करण्यात आली असून केली हॉस्पिटलमधील संपूर्ण उपचार खर्च या योजनेअंतर्गत भरला गेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी रुग्णालयात भेट देत आवश्यक शासकीय कागदपत्राची पूर्तता केली. सातत्याने पाठपुरावा करून रुग्णाला डिस्चार्ज मिळवून देण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील उपचारासाठीही शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या प्रक्रियेत महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभागाचे अनिल आंबरोळे आणि पवन धामणेकर यांनीही सक्रिय सहभाग घेत रुग्णाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री सहायता निधीतील विशेष मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी प्राचार्य आनंद आपटेकर आणि अनिल आंबरोळे यांनी मुंबई येथे जाऊन पाठपुरावा करत मंजुरी मिळवली. मुंबई दौऱ्यादरम्यान सीमा भागातील अनेक रुग्णांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्या सर्व प्रकरणाचाही पाठपुरावा करण्यात आला असून संबंधित अर्जांना मंजुरी मिळाली आहे. या आठवड्यात अनेक रुग्णांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे फटाके वाजवताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. तसेच सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळू शकतो, हेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.